बातमी आहे दुष्काळाची। जवळपास 1/3 महाराष्ट्र दुष्काळाच्या मगरमिठीत सापडलाय। 36 पैकी 26 जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर झालाय। राज्य सरकारने काल 151 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला। त्यापैकी 112 तालुक्यांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती असून 39 तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाची स्थिती आहे। मराठवाड्याला हक्काचं पाणी मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। नगर नाशिकच्या धरणांमधून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याला सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवलाय। त्यामुळे नगर नाशिकमधून आता 9 टीएमसी पाणी जायकवाडीला मिळणार आहे। नाशिकमधील गंगापूर, दारणा, पालखेड या धरणांमधून आज सकाळी 10 वाजता जायकवाडी पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे। धरणातून 2.4 टीएमसी, गंगापूरमधून 0.60 टीएमसी तर पालखेड धरणातून 0.60 टीएमसी पाण्याचा विसर्ग होणार आहे। दरम्यान पाणी चोरी रोखण्यासाठी वीज पुरवठा तात्पुरता खंडित करण्यात येणार आहे। आज सकाळी 8 वाजता अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे आणि मुळा धरणातून मराठवाड्याला पाणी सोडलं जाणार आहे। 4000 क्युसेक या वेगानं जायकवाडी धरणात पाणी सोडलं जाणार आहे। दरम्यान नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। निळवंडे धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्याविरोधात मागील 4 दिवसांपासून प्रवरा नदी पुलावर सुरू असणारं आंदोलन अखेर मागे घेण्यात आलं। अकोले तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची आंदोलकांची मागणी प्रशासनानं मान्य करत लेखी आश्वासन दिल्यानं हे आंदोलन मागे घेण्यात आलं। नाशिक नगरमधून मराठवाड्याला पाणी सोडण्याच्या निर्णयाला कोर्टानं हिरवा कंदील दाखवल्यानंतर परभणीकरांनी कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलंय। यावेळी परभणीकरांनी फटाके वाजवत एकच जल्लोष केला। सुप्रीम कोर्टानं आदेश दिल्यानं मराठवाड्याला पाणी सोडण्याचे सगळे मार्ग मोकळे झाले। त्यामुळे 8.99 टीएमसी पाणी मराठवाड्याला मिळणार आहे। काल राधाकृष्ण विखे पाटील जनसंघर्ष यात्रेसाठी औरंगाबादेत आले असता त्यांना मराठवाड्याच्या संतापाला सामोरं जावं लागलं। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होण्याचं सत्र सुरू आहे। पेट्रोलच्या दरात 16 पैशांची कपात झाली आहे, तर डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही। मुंबईत पेट्रोलचा दर 84 रुपये 86 पैसे प्रति लिटर झालाय, तर डिझेलचा दर 77 रुपये 32 पैसे प्रति लिटर इतका आहे। काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा काल औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड इथं पोहोचली। संघर्ष यात्रेत काँग्रेस नेते राज बब्बर यांच्यासह अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील यांचीही उपस्थिती होती। यावेळी मोदी आणि शहांवर घणाघाती टीका करण्यात आली। 4 वर्षातील राज्य सरकारच्या कारभाराविरोधात औरंगाबादमध्ये युवक काँग्रेसच्या वतीनं विडंबन आसन करून सरकारचा निषेध करण्यात आला। युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वात शहागंज इथल्या गांधी पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आलं। देवेंद्र फडणवीस सरकारच्या 4थ्या वर्षपूर्तीनिमित्त कल्याणमध्ये युवक काँग्रेसनं अनोखं निषेधासन आंदोलन केलं। योगासनांचा आधार घेऊन उपहासात्मक आसनं करून युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध केला। भक्तासन, मौनासन, महागाई आसन, गाजरासन, राफेल आसन अशी विविध अनोखी आसनं यावेळी करण्यात आली। राज्यातील भाजप सरकारच्या 4 वर्षाच्या कारभाराचा निषेध करत सांगलीमध्येही युवक काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। तसंच फडणवीस सरकारनं 4 वर्षात दिवसा चांदण्या दाखवल्याचा आरोप करत प्रतिकात्मक चांदण्या दाखवून यावेळी निषेध नोंदवला गेला। राज्य सरकारच्या 4 वर्ष पूर्तीनिमित्त युवक काँग्रेसकडून परभणीत अनोखं आंदोलन करण्यात आलं। यावेळी परभणीच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर काँग्रेसनं निषेधासन करून सरकारच्या कारभाराचा विरोध केला। सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। भाजप सरकारच्या 4 वर्षांच्या कारभाराविरोधात अमरावतीत युवक काँग्रेसनं आंदोलन केलं। दंड बैठका आणि शीर्षासन करून सरकारविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला। सरकारला योगची भाषा कळते असं म्हणत घोषणाबाजी करण्यात आली। पुण्यात कॉलेजेसच्या सुरक्षा भिंतीवर पेंटिंग करून आंदोलन करण्यात आलं। बीजेपी सरकारनं केलेल्या घोषणांनुसार शिष्यवृत्ती आणि नोकऱ्या दोन्ही फसल्याचा दावा काँग्रेसनं केला। सरकारची फसवी धोरणं सांगणारी पेंटिंग्स पुण्यातल्या सगळ्याच कॉलेजेसच्या भिंती एनएसयूआयकडून रंगवण्यात आल्या। पुणेकरांना वाढत्या पाणीपट्टी आणि मिळकत करासोबत आता कचऱ्यावरही कर लावला जाणार आहे, त्याला सामोरं जावं लागणार आहे। पुणेकरांवर 1200 ते 6000 रुपयांपर्यंत नव्याने कचरा कर लागू करण्याचा प्रस्ताव मनपा प्रशासनानं स्थायी समितीसमोर ठेवला आहे। हा कर मिळकत करातून वसूल करण्याचा प्रस्ताव आहे। यातून मनपाला 200 ते 225 कोटी रुपयांचा नफा होण्याचा अंदाज आहे।
पण मुडेकरांना आता ऐन दिवाळीत पाणी कपातीला सामोरं जावं लागू शकतं. पुण्याच्या महापौर आणि आयुक्तांनी सांगितल्याप्रमाणे 5 तास नाही तर फक्त 2-2.5 तासच पाणी पुरवठा उपलब्ध होणार असल्याची माहिती पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली आहे. त्यामुळे पुण्याचं पाणी पळणार यात मात्र शंका नाही. पुण्यात महात्मा गांधींच्या विरोधात आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. फेसबुकवर पेजच्या माध्यमातून आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या विरोधात काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांनी खडक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान उत्तर प्रदेश, बिहार इथून हे पेज चालवलं जात असल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालंय. पुण्यामध्ये एकीकडे स्पेअर पार्ट्स नाहीत आणि म्हणून अनेक बसेस उभ्या आहेत, तर दुसरीकडे खरेदी केलेले करोडो रुपयांचे स्पेअर पार्ट्स धुळखात पडलेत. पीएमपीमध्ये हा भोंगळ कारभार सुरू असल्याचं समोर आलंय. खरेदी केलेले स्पेअर्स हे सडवट ठेवून भंगारात काढायचे आणि परत पॉलिश काढून ते विकत घ्यायचे असा घाट घातला जातोय, असा आरोप विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी केलेला आहे. अकोल्यामधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील रिधोरा नजीकच्या पुलावर काल संध्याकाळी ट्रक आणि कंटेनरमध्ये समोरासमोर धडक झाली. ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला तर क्लीनर गंभीर जखमी झालाय. त्याच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील एका ट्रकची डिझेल टाकी फुटल्यानं रस्त्यावर डिझेल सांडलं होतं. या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतायत. वडवणी तालुक्यातील खळवट लिमगावमधील 4 शेतकऱ्यांचा 20 एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना काल संध्याकाळी घडली. विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे अचानक लागलेल्या आगीनं रौद्र रूप धारण केलं. खळवट लिमगाव तिथले शेतकरी नामदेव घाट आणि रामभाऊ घाटोळ, वैजनाथ घाटोळ आणि अभिमान राऊत यांचा हा ऊस होता. विशेष म्हणजे यातील एका शेतकऱ्याचा ऊस मागच्या वर्षी सुद्धा असाच जळून खाक झाला होता. नागपूर जिल्ह्याच्या नरखेड तालुक्यामध्ये आरंभी या गावात अवैध दारू विक्रीला विरोध करणाऱ्या सरपंचाला दारू विक्रेत्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. सरपंच म्हणून निवडून आल्यावर नरेश गोरे यांनी अवैध दारू विक्रीला विरोध करत जलालखेडा पोलीस ठाण्यात निवेदन दिलं होतं. तसंच गावकऱ्यांच्या सहकार्यानं गावात दारूबंदीची मोहीमही सुरू केली होती. त्यामुळे चिडून दारू विक्रेत्यांनी नरेश गोरे यांना जबर मारहाण केली. पुण्यात जानेवारी 2018 पासून स्वाईन फ्लूनं 47 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे पुण्यात स्वाईन फ्लू आणि संसर्गजन्य आजारांसाठी हेल्पलाईन नंबर दिला गेलाय. दरम्यान आतापर्यंत 558 जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. त्यातले 158 जण रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. यावर महापालिकेने आता स्वाईन फ्लूची लक्षणं आढळल्यास तातडीनं उपचार घ्यावेत असं आवाहन केलेलं आहे. सांगली जिल्ह्यामध्ये ऊस आंदोलनाचा भडका उडू लागलाय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं काल सकाळपासूनच ऊस वाहतूक रोखून धरली आहे. सकाळी शिराळा तालुक्यामध्ये गांधीगिरी मार्गाने स्वाभिमानीनं ऊस तोडणी आणि वाहतूक बंद पाडली होती. संध्याकाळच्या सुमारास इस्लामपूर आणि आष्टा या ठिकाणी स्वाभिमानीनं रस्त्यावर उतरत 22 ऊसनं भरलेले ट्रक आणि ट्रॅक्टर ट्रॉली यांचे टायर फोडले. धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, परंतु दिलं तर सगळ्यांना द्या, अन्यथा कुणालाच देऊ नका, असं वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी धनगर समाजाच्या नेत्यांबरोबर बैठकीत बोलताना केलंय. तसंच मंडल आयोगामुळे सगळी वाट लागली असून आरक्षण आर्थिक निकषांवरच दिलं गेलं पाहिजे, भले तो कोणत्याही जातीचा असो, असं उदयनराजे भोसले म्हणाले. पंढरपूर तालुक्यातील वाखरी इथल्या इंटेक्स ट्रान्सपोर्टेशन या किराणा होलसेलरच्या गोडाऊनमधून 5,20,000 रुपयांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान या प्रकरणी पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. दिवाळीच्या तोंडावर ही घटना घडल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रतिकात्मक पुतळा सरदार सरोवरमध्ये बुडवून निषेध आंदोलन केलं. 72 गावं सरदार सरोवरामुळे विस्थापित झाली असताना अजूनही न्यायिक पुनर्वसन झालं नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. दरम्यान आमचा सरदारांच्या पुतळ्याला विरोध नाही, मात्र आदिवासी बांधवांचं विस्थापन आणि स्थलांतरणाला विरोध आहे असं सांगितलं गेलं. बुलडाण्यातून बातमी आहे. बुलडाण्यामध्ये शहराला लागूनच असलेल्या राष्ट्रीय मागासवर्गीय कृषी विद्यालयामध्ये शिपायानं गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे. अध्यक्षांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं शिपाई प्रकाश सुसलादे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलेलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी संस्थाचालक आशिष डोके विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ब्राझीलमधील नवनियुक्त अध्यक्ष जेर बोल्सोनारो
काही निवांत क्षण अनुभवण्यासाठी समुद्रकिनारी आले। इथं सुरू असलेल्या विमानांच्या प्रात्यक्षिकांचा आनंद त्यांनी सर्वसामान्यांसोबत लुटला। काळजाचा ठोका चुकवणाऱ्या या विमानांच्या कसरतींना त्यांनी मनमुराद दादही दिली। इटलीच्या उत्तर पूर्वेकडील भागाला पुराचा फटका बसलाय। पियाव नदीला आलेल्या पुरामुळे एक पूल वाहून गेला। या पुरामुळे हजारो घरांचा वीज आणि पाणी पुरवठा खंडित झालाय। आतापर्यंत पुरामुळे 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। चीनच्या जिशियान प्रांतातला होकाऊ धबधबा पाहण्याकरता पर्यटकांची गर्दी लोटतीये। रौद्ररूप धारण केलेला हा धबधबा चीनमधलं आकर्षणाचं केंद्रबिंदू बनलाय। दररोज 10,000 पेक्षा जास्त लोक या धबधब्याला भेट देत आहेत।